मित्रो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोखोक. मित्रो, गेल्या 2-3 दिवसापासून देशाच्या संसदेत जवळपास 100 खासदारांना वेगवेगळ्या कारणास्तव निलंबित करण्यात आलं आणि या निलंबित खासदारांनी बाहेर सभागृहाच्या बाहेर गांधीजींच्या पुतळ्यासमोर निदर्शनं करत असताना तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी सहज मनोरंजन म्हणून उपराष्ट्रपती जे राज्यसभेचे सभापती असतात त्यांची थोडीशी एखादी विशिष्ट नक्कल करून दाखवली. त्या नकलेचा मुद्दा बनवून उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी ज्या पद्धतीने आकांड तांडव केला, थैथयाट केली, त्यावरून हे लक्षात येतं की हा भाजप सरकार आणि एकूणच त्यांच्या विचारधारेवाली माणसं रडीचा डाव कसा खेळतात. या तृणमूल खासदाराच्या विरोधात या मिमिक्री केली, नक्कल केली म्हणून गुन्हाही दाखल करण्यात आला आणि त्याचा एवढा मोठा इश्यू करण्यात आला की त्यावरून असं वाटते की मोठ्या पदावरची माणसंसुद्धा कसा क्षुद्र आणि खालच्या स्तरावरचा विचार करतात. जगदीप धनखड ट्विटरवर एक्सवर अशा पद्धतीने म्हणाले की माझी मिमिक्री करणं हा केवळ माझा अपमान नाही तर माझ्या चेअरचा, त्या पदाचाही अपमान आहे. आणि ते पुढे अतिशय खतरनाक वाक्य बोलले. ते म्हणाले की हा मी ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो त्या जाट समाजाचा सुद्धा अपमान आहे. खरं म्हणजे एवढ्या मोठ्या पदावर बसणारी व्यक्ती जात म्हणून कधीच बसत नाही. तुमच्यात ती योग्यता होती, कदाचित तुम्ही सत्ताधारी पक्षाचे समर्थक होतात म्हणून त्या पदापर्यंत गेलात. अशा प्रकारची वाक्य तुम्ही जेव्हा तोंडातून काढता, बोलता, ती वक्तव्य बाहेर जेव्हा तुम्ही करता, त्यातून असं लक्षात येते की तुम्ही कुठल्या स्तरावरचं राजकारण करू इच्छिता. जाट समाजाची जर खरोखर स्वतःच्या समाजाची, स्वतःच्या जातीची एवढी काळजी होती तर त्या 3 शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात जेव्हा लाखो शेतकरी देशभरातले, हरियाणातले, पंजाबमधले रस्त्यावर बसले होते, ऊन, वारा, पाऊस याचा मारा सहन करत, आणि या 3-4 महिन्याच्या 7-8 महिन्याच्या प्रचंड मोठ्या शेतकरी आंदोलनामध्ये 700 शेतकऱ्यांना स्वतःच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. त्यात 100च्या वर जाट शेतकरी होते. तेव्हा मात्र आज जाट या जातीचा अभिमान बाळगणाऱ्या जगदीप धनखडांनी मात्र एकाही मेलेल्या, प्राणाची आहुती दिलेल्या जाट शेतकऱ्याबद्दल चांगलं वक्तव्य, वाईट वक्तव्य काहीही काढले नाही. तेव्हा यांची जातभक्ती कुठं गेली होती हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. खरं म्हणजे एखाद्या नेत्याची कोणाची नक्कल करणं, मिमिक्री करणं हे खिलाडूपणाचं लक्षण आहे, हे स्वीकारलं पाहिजे. पंतप्रधान पंडित नेहरू स्वतः असताना त्यांची नक्कल करणारी माणसंसुद्धा सभागृहात होती. ते अतिशय चांगल्या पद्धतीनं ते सहन करत होते. अलीकडच्या काळात लालू प्रसाद यादव जेव्हा केंद्रीय मंत्री होते तेव्हा राजू श्रीवास्तव नावाचा नकलाकार, मिमिक्रीवाला, तो त्यांच्यासमोर लालू प्रसाद यादव पब्लिकमध्ये बसलेले असत आणि तो स्टेजवरून त्यांची मिमिक्री सादर करत होता. अतिशय लाईटली हे होतं. अनेक नेते असे आहेत की अनेक नेत्यांची व्यंगचित्र काढली जातात. ती व्यंगचित्र अगदी शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत, केंद्रात सगळ्या राहुल गांधीपासून प्रियंका गांधी, इंदिरा गांधींचं ते लांब नाक हे तर व्यंगचित्रकारांसाठी एक प्रमुख आकर्षण होतं. R.K. नारायणसारखी माणसंसुद्धा व्यंगचित्र काढत होती आणि इंदिरा गांधी त्यांना छान पद्धतीनं ते सगळं सहन करत होत्या. राजकारणात किंवा सार्वजनिक जीवनामध्ये अशा पद्धतीच्या टीका सहन करणं, आपली नक्कल सहन करणं, मिमिक्री सहन करणं हे खिलाडूपणाचं लक्षण असते. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा सभागृहामध्ये राजीव गांधींची नक्कल केली. तो व्हिडिओ दिसतो ना त्या पद्धतीचं, तो व्हिडिओ अनेकदा व्हायरल झाला आहे. म्हणजे पंतप्रधानांनी सभागृहात एखाद्याची नक्कल, एखाद्याची मिमिक्री केली तेव्हा ते त्या माणसांच्या जातीची किंवा पदाचा अपमान होत नाही, कारण ते इतर सगळे लोक लाईटली स्वीकारतात. मात्र दुसऱ्या बाजूला मुद्दे काहीच नाहीत विरोधकांना. काही केन प्रकारेनं विरोधकांना, तुमच्या विरोधात बोलणाऱ्या माणसांना अटकाव कसा करता येईल, त्यांच्यावर गुन्हे कसे दाखल करता येईल, वेळप्रसंगी तुरुंगात कसं पाठवता येईल. आता दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचं प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात भारतीय जनता पार्टी काहीही करू शकत नाही, हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. असं असताना काय करायचं, तर मग तिथले मनीष सिसोदिया असतील उपमुख्यमंत्री, धोरणामध्ये झालेला भ्रष्टाचार, तर दारू कांड नवीन तयार करून मनीष सिसोदियांना आत टाकलं, सत्येंद्र जैन यांना आत टाकलं. नंतर संजय सिंग यांनी राज्यसभेत सरकारचे कपडे फाडणारा एकमेव खासदार होता,
त्याला याच प्रकरणात तुरुंगात टाकलं. आता भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते जाहीररित्या स्टेटमेंट करत आहेत की याचा मास्टरमाइंड अरविंद केजरीवाल आणि त्यालासुद्धा जेलात टाकू. भारतीय जनता पक्ष काही गोष्टी सुतोवाच करतो आणि दुसऱ्या दिवशी ईडी अरविंद केजरीवालांना चौकशीचा दुसऱ्यांदा समन्स पाठवतो. याची तर्कसंगती कशी लावायची हे सामान्य जनतेला सांगण्याची गरज नाही. हा समन्स ईडीचा नसतो, हा भाजपचा असतो. भाजप आपल्या विरोधात जाणाऱ्या सगळ्या लोकांची तोंड या पद्धतीने बंद करतो. तसंच आपल्या देशात सुरू आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखडांचं प्रकरण असो, हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ज्या खिलाडू वृत्तीनं ते घ्यायला पाहिजे होतं ते घेतलं जात नाही. यावरून ही माणसं कुरू कशी खेळतात हे खिलाडू वृत्ती यांच्यात अजिबात नाही. हे खुनशी वृत्तीचं सरकार आहे हेही या निमित्ताने सिद्ध झालेलं आहे. देशातल्या लोकांना नव्यानं काही सांगण्याची गरज नाही. येणारा काळ आपल्यासाठी सगळ्यांसाठी मतदान ही सुवर्ण संधी आहे. या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये, लोकसभेच्या निवडणुकांच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक माणसांनी, विवेकी माणसांनी आणि या सगळ्या अन्यायाची चीड असणाऱ्या माणसांनी सहभाग घेऊन अशी माणसं सत्तेवरून कशी घालवता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. आजच्यासाठी एवढंच. हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा अशी विनंती करतो. थांबतो. धन्यवाद.